नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं दुसरा अक्षर आहे र. त्यामुळे रोगावर विजयी ठरणाऱ्या रेमेडीचा आजचा दिवस. आज आपण पाहणार आहोत पावसाळ्यात सर्वांना उपयोगी असणारी एक रेमेडी. पावसाळा हा आरोग्याच्या दृष्टीने सर्वात अवघड ऋतू. ढगाळलेला आकाश, अधूनमधून येणारी पावसाची सर आणि हवेमधला दमटपणा यामुळे आला पावसाळा, आरोग्य सांभाळा हे या दिवसात पदोपदी लक्षात ठेवावं लागतं. पावसाळ्यात भूक मंदावते, पचनशक्ती कमी होते, भरीत भर म्हणून वातदोषाचाही प्रकोप झालेला असतो. या सगळ्यावर एकाच वेळेस उपयोगी असणारी एक साधी रेमेडी म्हणजे सुंठ गूळ तुपाच्या गोळ्या. विश्वौषध नावाने ओळखली जाणारी सुंठ हे आयुर्वेदातलं खरोखरच एक मोठं औषध आहे. पूर्वीच्या काळी असे वैद्य असत की ते रोग कोणताही असो फक्त सुंठीच्या मदतीने माणसाला बरं करत असत. आयुर्वेद शिकताना जेव्हा मी हे पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला ते खरं नाही वाटलं. पण सुंठ कशा कशावर उपयोगी असते हे अनुभवल्यावरती मात्र यावर विश्वास ठेवावाच लागला. मुळात आयुर्वेद म्हणतो रोगा हा सर्वेपी मंदाग्नो, म्हणजे मंदावलेला अग्नी हे सर्व रोगाचं मूळ असतं. आणि सुंठ भूक सुधारते, पचनास मदत करते आणि अपचनामुळे शरीरात साठलेल्या आम्लदोषालाही पचवते. त्यामुळे सुंठीला विश्व औषध हे नाव अगदी समर्पक होय. अशी गुणकारी सुंठ 1 भाग, चांगल्या प्रतीचा ऑर्गॅनिक गूळ 2 भाग आणि गोळ्या बनवण्यासाठी आवश्यक तेवढं तूप एकत्र करून त्याचा अशा लहान सुपारी एवढ्या गोळ्या तयार करून ठेवता येतात. अगदी महिनाभर सुद्धा या गोळ्या अगदी छान राहतात. रोज सकाळी यातली एक गोळी खाण्याने पावसाळ्यामुळे मंदावलेला अग्नी प्रदीप्त होतो, पचन सुधारतं आणि शरीरातला वातदोषही नियंत्रणात राहतो. गुडघेदुखी, कंबरदुखी, सकाळी उठल्यावर हाताची बोटं स्टिफ झाल्यासारखी वाटणं अशा सर्व तक्रारींवरती या गोळ्या अगदी उपयुक्त असतात. चला तर विश्वौषध असणाऱ्या सुंठीच्या मदतीने पावसाळ्यातही निरोगी राहूया. असेच सोपे घरगुती आरोग्य उपचार जाणून घेण्यासाठी आणि आयुर्वेदाची जीवनशैली माहिती करून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.